पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात उरलेल्या 13 जागांवर मतदान होत आहे। उद्या मुंबईतल्या 6 तर ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या मतदारसंघात मतदार राजा आपला हक्क बजावेल। 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यापासून सुरू झालेला वादळी प्रचार आणि आरोप प्रत्यारोपांचे प्रहार काल संध्याकाळी थांबले। दरम्यान राज्यातील 13 मतदारसंघात 264 उमेदवार रिंगणात आहेत। त्यामुळे मतदार राजा उमेदवारांचं भवितव्य मतदान पेटीत उद्या कैद करेल। तेरा मतदारसंघात उद्या मतदान पार पडणार आहे आणि त्या दृष्टीने तयारी आता सुरू झालेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय आज सकाळची ही ताजी दृश्य आहेत। कशा पद्धतीने मतदान केंद्रांवर अधिकारी मतदान यंत्र घेऊन जात आहेत। संपूर्ण यंत्रणा आता सज्ज होऊ पाहतेय उद्या 5व्या टप्प्यातल्या मतदानासाठी। महाराष्ट्रातल्या 5 टप्प्यांचा प्रचार थांबला म्हणजे 64 दिवस हा प्रचार चालला। 13 लोकसभा मतदारसंघात मुंबईतल्या 20 मे रोजी मतदान होईल। मोदींनी एक रोड शो घेतला, महाराष्ट्रात 18 सभा केल्या आणि याचा निकाल आता 4 जून रोजी कळेल। दरम्यान मुंबईतल्या मतदान केंद्रांवर उद्यासाठी नेमकी कशी तयारी सुरू आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकरांकडून। लोकसभा निवडणुकीचा 5वा टप्पा आहे। या 5व्या टप्प्यामध्ये मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान पार पडणार आहे आणि त्या दृष्टीनेच आता ईव्हीएमचं वाटप जे आहे ते सुरू झालेलं आहे। अशाच एका वाटप केंद्रावरती मी आहे जिथे आता ईव्हीएमची ही सगळी प्रक्रिया केली जाते। ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या संबंधित मतदान केंद्रावरती पोहोचवल्या जातात आहे आणि सगळी जी आहे निवडणूक आयोगामार्फत ही सगळी प्रक्रिया राबवण्यात येते आणि एकूणच या सगळ्या विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रशांत पानवेकर सर आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। सर, मला सांगा कशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते आपल्या मार्फत करण्यात आलेलं आहे? हे 181 माहीम विधानसभा मतदारसंघ जो आहे त्याचं हे ईव्हीएमचं डिस्ट्रीब्युशन सध्या होते। उद्या 20 तारखेला सर्वांनाच माहिती आहे मतदान आहे। 20 तारखेच्या मतदानाच्या अनुषंगाने आपल्या सगळ्या ज्या पोलिंग टीम्स आहेत, पोलिंग पथकं जी आहेत ती सगळं आवश्यक साहित्य ईव्हीएम वगैरे सगळं घेऊन आज तिथं मतदान केंद्रावरती जात आहेत आणि आज ते मतदान केंद्र सेटअप करतील आणि उद्या सकाळी ते मतदान घेणार आहेत। उद्या 7 ते संध्याकाळी 6, सकाळी 7 ते संध्याकाळी 6पर्यंत मतदानाची वेळ आहे। त्या मतदानाच्या वेळेला सर्वांना मी आवाहन करतो की आपलं मतदान त्यांनी तिथे जाऊन करावं। सर, माहीम मतदारसंघाचं बोलायचं झालं तर किती बूथ आहेत, किती ईव्हीएम मशीनचं वाटप केलं जातं? आपल्याकडे टोटल 249 मतदान केंद्र आहेत। त्या टोटल सगळ्या मतदान केंद्रांवरती आपण ईव्हीएम मशीन जे आहे ते आता पाठवतो। सर, अनेकदा प्रश्न ईव्हीएम बाबत उपस्थित केले जातात। ऐन मतदान चालू असतं, ईव्हीएममध्ये काहीतरी गडबड झालेली असते, लोक आक्षेप घेतात, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आक्षेप घेतात, तर त्या दृष्टीने कसं नियोजन आहे? वारंवार हे सिद्ध झालेलं आहे की ईव्हीएममध्ये नेमकं ईव्हीएम जे चांगल्या पद्धतीने तिथं काम करते। आता ते जे व्हीव्हीपॅट मशीन जे आहे, व्हीव्हीपॅट मशीनही त्याच्यासोबत आहे। प्रत्येक मतदाराला आपण जे मत दिलेले आहे ते त्याच उमेदवाराला मिळालेलं आहे याची त्या स्लिपमधून खात्री करता येते। मत दिल्याच्यानंतर त्या ज्या संबंधित उमेदवाराची जी चिठ्ठी आहे ती व्हीव्हीपॅटमधून येते, मतदाराला ती दिसते आणि मतदार जो आहे तो त्यालाच मत गेलेलं आहे याची खात्री त्यातून करू शकतो। सर, मतदारांना काय आव्हान कराल किंवा मतदारांसाठी काय नियम नियमावली? मतदारांनी त्यांना जी वोटर इन्फॉर्मेशन स्लिपचे वाटप झालेलं आहे त्यावरून त्यांना आपलं मतदान केंद्र, त्यांचा सिरियल नंबर ह्या सगळ्या गोष्टी कळतील। त्यांनी आपापल्या मतदान केंद्रावरती जाऊन त्यांचं तिथं मतदान करायचं आहे। मतदान केंद्रावरती 100 मीटरच्या आतमध्ये तिथं कोणतेही मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक जे यंत्र आहेत ते अलाउड नाही आहेत, त्यामुळे त्यांनी ते घेऊन जाऊ नयेत। मतदान केंद्राच्या बाहेर ज्यांचे सोबती जे कोण असतील सोबत आलेले त्यांच्याकडे ते मोबाईल ठेवून आपलं मतदान करून पुन्हा येऊ शकतात। नंतर पुन्हा सोबती त्यांचं मतदान देऊन त्याचं मतदान तिथे करू शकतात। धन्यवाद सर, ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारेसह देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई। दरम्यान धुळे लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। काल प्रचार तोफा थंडावल्यानंतर आज कर्मचाऱ्यांना साहित्याचं वाटप केलं जाईल। धुळे लोकसभा मतदारसंघात 1704 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडेल। या पार्श्वभूमीवर आता संपूर्ण यंत्रणा सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे। धुळे विधानसभा मतदारसंघ याची आपण 02 धुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपण आज तयारी करतो आहोत।
धुळे ग्रामीणमध्ये एकूण 375 मतदान केंद्र आहे. 375 मतदान केंद्र आम्ही 33 वेगवेगळ्या झोन मध्ये डिवाइड केलेले आहे. आणि या 375 मतदान केंद्रासाठी आम्ही एकूण 1700 कर्मचाऱ्यांची अपॉइंट केले आहेत. त्यापैकी साधारणतः 1500 कर्मचारी हे फील्डवर काम करणार आहेत आणि 200 कर्मचारी हे रिझर्व्ह असणार आहेत. प्रत्येक ठिकाणी एक एक शिपाई आणि एक एक पोलीस कर्मचारी आम्ही तिथे दिलेला आहे. आज आमचं साहित्याचं वाटप इथनं होणार आहे. साहित्य म्हणजे आपले ईव्हीएम आणि त्यासोबत इतर सर्व साहित्य घेऊन साधारणतः अशी अपेक्षा आहे की 12 ते 12:30 पर्यंत आमच्या सर्व टीम आपापल्या मतदान केंद्रावर पोहोचतील आणि उद्याची जी तयारी आहे, प्राथमिक तयारी ती पूर्ण करून उद्याचं मतदान सुरळीत होईल यापर्यंत तयारी करेल. दरम्यान आपण बघितलं की सगळीकडे मतदान केंद्र आता सज्ज होत आहेत. दरम्यान पुण्यातला एक बातमी येते. पुण्यातील चाकणमध्ये गॅस चोरताना स्फोट झालेला आहे. ती बातमी आपण बघणारच आहोत. दरम्यान मतदान साहित्य वाटप केंद्रावरनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांनी. सध्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्याची मतदान प्रक्रिया उद्या पार पडणार आहे. धुळे जिल्ह्यामध्ये देखील उद्या सकाळपासून या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सध्या आपण शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात आपण या ठिकाणी सध्या आपण आहोत. या ठिकाणी आज कर्मचाऱ्यांना मतदानाच्या साहित्याचे वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे. या ठिकाणूनच कर्मचारी आपल्या आपल्या मतदान केंद्रावर पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. तब्बल धुळे जिल्ह्यामध्ये धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 1956 मतदान केंद्राची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे आणि तब्बल 6 विधानसभा मिळून या ठिकाणी तब्बल 19 लाख उमेदवार मतदार या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये पुरुषांची मतदार संख्या या ठिकाणी 10 लाखाहून अधिक आहे. तसेच महिलांची संख्या देखील लक्षणीय असून या ठिकाणी 9 लाख मतदार या ठिकाणी महिला मतदार आहेत आणि तब्बल 18 उमेदवार या ठिकाणी आपल्या निवडणूक रिंगणात आपलं नशीब आजवत आहे आणि खरी लढत या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. उद्या होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेकडे सर्व जिल्ह्याचं लक्ष तसेच संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचं लक्ष लागून आहे. प्रशासनाच्या वतीने देखील जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी गेल्या महिन्याभरापासून प्रयत्न करण्यात येत होते आणि तशी त्यांनी या ठिकाणी नियोजन देखील केलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी सर्वच मतदारांनी आज सुट्टीचा दिवस असून विकेंड न साजरा करता सर्वांनी मतदानासाठी बाहेर पडावं यासाठी वेळोवेळी या ठिकाणी आवाहन केलं आहे. नागेंद्र मोरे, NDTV मराठी, धुळे.